नमस्कार, MB न्यूज म्हणजे महाराष्ट्रातील बातमीपत्रामध्ये आपले स्वागत आहे। मी मंगेश बोबडे। बातमी बघण्यापूर्वी आमच्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। तर पाहूया आजची विशेष बातमी। आज अक्षता म्हात्रे यांना न्याय मिळण्यासाठी आज कोपरखैरणे घनसोली ऐरोली या ठिकाणाहून संपूर्ण लोक मोर्चासाठी आलेले आहेत आणि प्रशासनाला त्यांची एकच विनंती आहे की या सर्व नराधमांना फाशी व्हावी। आज आपण पाहू शकतो की मोठ्या प्रमाणात या ठिकाणी सर्व पक्षीय जन आंदोलन या ठिकाणी आज रविवारी 28 जुलै रोजी करण्यात आलेला आहे। मी संजय पाटील MB न्यूजसाठी म्हणजेच महाराष्ट्राच्या बातमीपत्रासाठी या ठिकाणी आलेलो असून मोठ्या प्रमाणात या ठिकाणी आपण पाहू शकतो की ही गर्दी आपल्याला दिसत आहे। प्रशासनाने तगडा बंदोबस्त या ठिकाणी लावला असून आपण पाहू शकतो की मोठ्या प्रमाणात या ठिकाणी निषेध मोर्चासाठी याच संपूर्ण जनवंताचं वृत्तांकन आपण यामध्ये पाहू। फक्त महाराष्ट्राचं बातमीपत्र म्हणजेच MB न्यूज। आणि आपल्या इकडचे श्री बारंबे साहेब आणि त्यांच्या सर्व DCP ACP क्राईम PI सर्वांशी कुठल्याही प्रकारचा तपास करताना कुठलीही एखादी गोष्ट नजरअंदाज होऊ नये की जेणेकरून त्या लोकांना जामीन मिळण्याकरता ती बाब कारणीभूत ठरेल। आणि मला सांगायला एक प्रकारे समाधान वाटतं की पोलीस यंत्रणेनं ते डायगरचं असो की नवी मुंबईतल्या सागरी पोलीस स्टेशनचं असो त्याने अतिशय बारकाईनं तपास चालू ठेवलाय, योग्य ती कारवाई केलेली। पुण्याला 20 तारखेला एकत्र असताना ॲडव्होकेट उज्ज्वलजी निकम यांशी मी स्वतः बोललो आणि त्यांनी सांगितलं की माननीय गृहमंत्र्यांच्या माध्यमातून DGना त्या ठिकाणी सांगितलं तर त्या ठिकाणी माझी नेमणूक होईल आणि मी स्वतः अतिशय सद्भावनेतून या प्रकरणाकडे बघणार। माननीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदेंना मी पत्र दिलंच, उपमुख्यमंत्र्यांनी गृहमंत्री देवेंद्रजी फडणवीसांना दिलं, अजितदादा पवारांना दिलं आणि त्यांना मी सांगितलं की कुठल्याही परिस्थितीमध्ये अक्षताला मिळालेला न्याय हा भविष्यकालच्या अशा दुष्कर्म करणाऱ्या लोकांना तो एक इशारा असणार आहे, ती भीती निर्माण होणार आहे। खरं म्हणजे आज हजारोच्या संख्येने अतिशय शिस्तबद्ध शोकाकुल भावनेतून कोपरखैरण्यामधून आपण शिवाजी चौकापर्यंत आलो। या ठिकाणी धर्म, जात, पंथ, वर्ण, वर्ग आणि पक्षाच्या पलीकडे जाऊन वेदनेकरता त्या ठिकाणी सर्वजण एकत्र आलेले आहेत। हे दुःख कुठल्या एका समाजाचं, जातीचं, पंथाचं नाही, हे आपल्या भावनेचं आहे, आपल्या आस्थेचं। आणि म्हणून भविष्यकालामध्ये मी याचा पाठपुरावा करेनच। निलेश पाटलांकडे मी सगळे दिले पत्रव्यवहार सगळे दिलेलेच, परंतु या 2-4 दिवसामध्येच माननीय गृहमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्याकडून DGच्याकडे तसं पत्र जाऊन उज्ज्वल निकमांची त्या ठिकाणी नेमणूक होईल आणि फास्ट ट्रॅक कोर्टामधून न्याय उशिरा मिळणार असेल तर त्याला अर्थ नाही, न्याय लवकरात लवकर मिळाला पाहिजे। आणि मी विश्वासानं सांगतो, मगाशी उज्ज्वल निकमांच्या बुद्धी कौशल्याचं या ठिकाणी वर्णन करताना सांगितलं 99% त्या ठिकाणी यशस्वी केस लढवण्यामध्ये त्याचा हातखंडा आहे। या ठिकाणी अक्षताला न्याय हा समाजातल्या भविष्यकाळच्या सगळ्या बहिणींना ते अभय असणार आहे। आणि म्हणून ज्या भावनेतून आपण या ठिकाणी जमलात, खरं म्हणजे ही आपली कर्तव्य भावना आहे। भविष्यकाळामध्ये आता काल 2 दिवसापूर्वी उरणला प्रकार घडला, हे प्रकार म्हणजे आपल्या शहरातले, आपल्या जिल्ह्यात, आपल्या राज्यात, आपल्या देशात आणि जगाच्या पाठीवर सुद्धा अशा प्रकारचा अत्याचार करणारा माणूस त्या कायद्याच्या कक्षेतून सुटता कामा नये, याकरता आपण सतर्क राहिलं पाहिजे। ज्या सगळ्या विविध पक्षाच्या लोकांनी ज्या भावना व्यक्त केल्या त्या भावना या अक्षताला न्याय देण्यासाठी निश्चितपणे कारणीभूत ठरतील। आणि आपण सगळ्यांनी 1 मिनिट उभं राहून अक्षताला श्रद्धांजली व्हावी अशा प्रकारची विनंती करतो। सगळ्यांनी 1 मिनिटासाठी उभं राहायचं आहे। आपण श्रद्धांजली देऊन आपण कार्यक्रमाची सांगता करणार आहोत। श्रद्धांजली कार्यक्रमाची सगळ्यांनी सेटल झालं असेल, एक साथ सावधान।
हरि ओम. जस्टिस फॉर न्याय द्या, न्याय द्या, न्याय द्या, न्याय द्या, फाशी द्या, फाशी द्या, फाशी द्या, फाशी द्या, बंद करा, बंद करा, बंद करा, बंद करा, न्याय द्या, न्याय द्या. न्यायासाठी, अक्षताच्या न्यायासाठी सगळ्यांना विनंती आहे की आपला कार्यक्रमाची आता सांगता होत आहे. सांगता होताना कृपया कोणीही धक्काबुक्की होणार नाही याची कृपया काळजी घ्यायची आहे. बसेस आणि तुमच्या रिक्षा इथपर्यंत येऊ शकणार आहेत, त्यामुळे महिला भगिनींना बाहेर निघण्यासाठी जागा द्यायची आहे. आम्ही आगसकर कुटुंबीय आणि संपूर्ण नवी मुंबई भूमिपुत्र आणि शहरी समाजाच्या वतीने आजचा आपला जो श्रद्धांजलीपर जो आपला कार्यक्रम आहे तो यशस्वीरित्या पूर्ण केला.